गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर ही बघा आमची सकाळ ही अशी होते, लोळत पळत उठत. ह्यांना अर्धा तास तरी ही अंथरुणाच्या बाहेर येत नाही. त्यांचा मूड फ्रेश होईपर्यंत तिथंच खेळत बसावं लागतं. दरवाजे उघडून थोडंसं बाहेर नेलं ना थोडा वेळ खेळतील, परत मग आतमध्ये येऊन नाश्त्याचा टाईम होतो त्यांना. म्हणून अगोदर घेतलं दूध गरम करायला. अगोदर दूध गरम केल्याबरोबर दूध पाजून त्यांना थोडा वेळ म्हणजे अजून थोडा वेळ खेळतील ते आपलं तोपर्यंत जेवण बनवून होईल म्हणजे किंवा नाश्ता बनवून होईल तोपर्यंत. त्यांना झटपट असा शिरा बनवून दिला आणि लगेच जेवणाची तयारी केली. आज गवारीची भाजी बनवली, चपाती, डाळ भात बनवला होता आणि ही सगळी कामं मला त्यांना नादी लावून करावी लागतात. आणि आणखी एक, मी खूप दिवसापासून प्रयत्न करते यूट्यूबवरती, पण मला काही म्हणजे सुचतच नाही कोणते व्हिडिओ टाकायचे, काय करायचं. कोणता व्हिडिओ टाकला तो कोणत्याला व्ह्यूज येत नाहीत. पण माहिती आहे पेशन्स पाहिजे. पण कुठेतरी कोणीतरी काहीतरी बोललं की मला लगेच असं वाईट वाटतं आणि मी व्हिडिओ टाकायचे बंद करते. पण आता परत एकदा ठरवलं मी व्हिडिओ टाकेन आता. परत त्याच चुका नाही करणार, दुसऱ्यांचं ऐकून असं करणार नाही. ह्यासाठीच मला तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. मला पण सगळ्यांना जसं वाटतं तसंच मला पण घरी बसून मुलं सांभाळून घरातली कामं करून काहीतरी करायचे स्वतःसाठी. इथे जेवण बनवून देवपूजा करून घेतली, जप करून घेतला आणि परत जायचं होतं ह्यांना स्कूलला सोडायला. त्यामुळे स्कूलची पण घाई त्यातच होती. पटापट त्यांना ड्रेस वगैरे कपडे घातले आणि निघालो होतो आम्ही स्कूलला. तिथे एक म्हणतोय स्कूलला जाऊया, एक म्हणतोय नाही जाऊया. म्हणजे या दोघांची अशी भांडणं चालू होती. त्यामुळे हिला तर खूप जायची इच्छा असते स्कूलमध्ये, पण बसायची इच्छा नसते. त्यामुळे ही लगेच तिथे गेल्याबरोबर रडायला चालू करते. तर कसं बसं त्यांना सोडून आलो आणि आल्याबरोबर घरी आल्यावर हे माझं पार्सल आलं होतं. मी पण किचन क्लीनर मागवलं आहे, बघूया काय होते. खूप वस्तू घरातल्या खराब झाल्या होत्या, गावाला गेली होती मध्ये म्हणून. आणि संध्याकाळी ह्यांना थोडंसं चेंज म्हणून, थोडं मूड फ्रेश व्हावं म्हणून ह्यांना फिरायला घेऊन गेलो होतो. तिथून फिरून आल्याबरोबर लगेचच जेवणाची परत एकदा तयारी केली. कितीही फिरायला गेलो कुणासोबतही, सगळ्यांसोबत गेलं तरी आपल्याला तिथून येऊन सगळे दमून बसतात, पण आपल्याला बसायला भेटत नाही. लगेचच तिकडून येऊन इथे जेवण बनवायची तयारी चालू केली. जेवण तर पटापट बनवलं, पण मध्ये मध्ये मला तिकडे जावं लागतं, कारण दोघं पण रडायला लागली ना तर मग समजवायला त्यांना जावं लागतं मध्ये मध्ये. म्हणूनच इथे माझी घाई चालू होती, पटकन करून त्यांच्यासोबत बसता येईल थोडा वेळ तरी, किंवा थोडंसं इथे बाहेर फिरवता येईल. म्हणजे व्यवस्थित जेवतील आणि नंतर संध्याकाळी लवकर झोपतात. थोडंसं फिरवल्यावर त्यांना पण फ्रेश वाटतं. जर त्यांना फिरायला बाहेर नाही घेऊन गेलो तर ती झोपत नाहीत. त्यामुळेच माझी घाईमध्ये घाई करून कसं पण जेवण बनवलं. आणि चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.